खासगी उद्योग क्षेत्रातील कंपनी आणि शिक्षण क्षेत्रातील स्वायत्त विद्यापीठे आदी सर्व खासगी क्षेत्रात अनुसूचित जाती जमाती तसेच इतर मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षण धोरण लागू करावे, खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करावे या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येत्या 15 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभर आंदोलन छेडण्यात येणार असल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केले। महाबळेश्वर येथील हॉटेल ऐश्वर्या एनन मध्ये रिपब्लिकन पक्षाचे 2 दिवसीय विचारमंथन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। विविध ठरावांची माहिती पत्रकारांना देताना रामदास आठवले यांनी खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी रिपाईतर्फे देशभर आंदोलनाची घोषणा केली। आणि बाबासाहेब आंबेडकरांचंच म्हणणं हे होतं की रिपब्लिकन पक्ष एका जातीचा असू नये, तर तो सर्व दलितांचा असला पाहिजे। फक्त दलितांचा असूनही बाबासाहेब आंबेडकर ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या तिकिटावर 2 वेळेला उभे राहिले, 1952 आणि 54ला। दोन्ही वेळेला बाबासाहेब आंबेडकर त्या निवडणुकीमध्ये हरले होते आणि त्यामुळे बाबासाहेबांनी विचार केला होता की रिपब्लिकन पक्ष हा या देशामध्ये काँग्रेसला पर्याय देणारा एकच पक्ष असावा। आणि अमेरिकेमध्ये, फ्रान्समध्ये, जर्मनीमध्ये, युरोपमध्ये अनेक ठिकाणी 2 पार्टी सिस्टीम आहे। तशा पद्धतीची आपल्या देशामध्ये रचना असावी, पण बाबासाहेबांच्या हयातीमध्ये पक्ष स्थापन होऊ शकला नव्हता। पण त्यांचा प्लॅन पुढे असा होता की रिपब्लिकन पक्ष स्थापन करायचा। हा पक्ष 3 ऑक्टोबर 1957ला स्थापन झाला। एकदा रिपब्लिकन पक्षाचे 9 खासदार निवडून आले होते। 1998 मध्ये काँग्रेसच्या अलायन्स मध्ये आरपीआयचे 4 खासदार निवडून आले होते आणि बाबासाहेबांच्या काळामध्ये काय लोक अनेक ठिकाणी निवडून आले होते। पण तरी सुद्धा बाबासाहेबांचं म्हणणं हे होतं की आपला पक्ष व्यापक असला पाहिजे। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये या आम्ही ठराव केलेला आहे की बौद्ध समाज तर आमच्या सोबत मोठ्या संख्येने आहे, पण मातंग समाज आहे, चर्मकार समाज आहे, कक्कया समाज आहे, खाटीक समाज आहे, अशा शेड्यूल कास्ट मध्ये राज्यात 59 जाती आहेत आणि देशभरामध्ये 1200 जाती आहेत। तर या सर्व दलित जातींना एकत्र आणण्याचा प्रयत्न रिपब्लिकन पक्ष करणार। त्याचबरोबर ओबीसी, मायनॉरिटी एवढंच नव्हे तर जे उच्चवर्णीय लोक आहेत, त्या उच्चवर्णीय लोकांमध्ये ज्यांना बाबासाहेबांचे विचार मान्य आहे, ज्यांना बाबासाहेबांनी दिलेले संविधान मान्य आहे, त्या सर्वांना या पक्षामध्ये प्रवेश असेल। आणि आज जो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष आहे हा महाराष्ट्रामध्ये गट आहे, पण मी ज्या पक्षाचा अध्यक्ष आहे तो पक्ष देशातल्या 28 राज्यामध्ये आणि 8 केंद्रशासित राज्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या शाखा आहे, युनिट आहे। आणि नागालँड मध्ये आरपीआयचे 2 आमदार आहेत। मणिपूरमध्ये माझ्या पक्षाच्या लोकसभेच्या कॅन्डिडेटला 3 लाख मतं मिळाली आणि मणिपूरमध्ये माझा पक्ष रेकग्नाइज आहे आणि आम्हाला गल्ला किसानी सिम्बॉल मिळालेला आहे। अजून 2 राज्यामध्ये जर आरपीआयला अशी मान्यता मिळाली तर इलेक्शन कमिशनच्या राष्ट्रीय पक्षांच्या यादीमध्ये रिपब्लिकन पक्षाचं नाव येणार आहे। त्यामुळे ठराव असा करण्यात आलेला आहे की सर्व आपला जो पक्ष आहे, इकॉनॉमिकल, सोशली, एज्युकेशनली जे बॅकवर्ड लोक आहे, या एससी, एसटी, ओबीसी आणि सगळ्यांनाच या पक्षामध्ये आणलं पाहिजे, अशा पद्धतीचा ठराव आजच्या या मंथन शिबिरामध्ये केलेला आहे। या मंथन शिबिरामध्ये अनेक इतर विषयांवरती चर्चा झाली की प्रायव्हेट सेक्टर जे आहे हे काँग्रेसच्या काळामध्येच प्रायव्हेट सेक्टर, सरकारी उद्योग प्रायव्हेट करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि तोच निर्णय आता पुढे चालू आहे। पण आमची आजच्या या शिबिरामध्ये आम्ही अशी मागणी केलेली आहे
की प्रायव्हेट सेक्टर जे आहे ते सरकारी उद्योग प्रायव्हेट करू नये व ते केले तर त्याला रिझर्वेशन पॉलिसी लागू केली पाहिजे. त्यामध्ये एक असा निर्णय होऊ शकतो की 51% शेअर सरकारचे आणि 49% शेअर जर प्रायव्हेटचे त्यामध्ये आले तर रिझर्वेशन पॉलिसी लागू राहू शकते. म्हणजे आता जी रिझर्वेशन पद्धती आहे ती अशीच पुढे चालू होऊ शकते आणि SC ST ला OBC ला आरक्षण मिळू शकते. पण सगळा पूर्ण उद्योग जर प्रायव्हेट सेक्टरला विकला तर रिझर्वेशन जात आहे. त्यामुळे प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिझर्वेशन देण्याचा कायदा भारत सरकारने करावा